नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आजचा व्हिडिओ आहे रांगोळीचा आणि काल जी रांगोळी मी तुम्हाला जेवणाबरोबर दाखवली होती, त्याचा आज डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. अतिशय सोपी रांगोळी होती, पण सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभार. खूप जास्त प्रेम तुमचं. ह्याच्यापूर्वी पण मी जे व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत, त्याच्यासाठी मला भेटलेलं आहे आणि खूप छान छान कमेंट्स तुमच्या असतात. वाचताना खरंच खूप भारी वाटतं आणि पूर्वी की नाही म्हणजे बऱ्याच दिवसांपूर्वी मी एक खलबत्त्याचा ऑनलाईन खलबत्ता खरेदी केला होता. त्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता रिव्ह्यू. तर त्याच्यावरती की नाही बऱ्याच साऱ्या कमेंट आलेल्या की लिंक पाठवा म्हणून. पण लिंक इथे जर मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दिली की नाही तरी ती ॲक्टिव्ह होणार नाही. म्हणजे फायदा काहीच नाही त्याचा. तर त्याच्यामुळे ना मी प्रॉडक्ट कोड दिलेला आहे. म्हणजे ज्या पण कमेंट्स मला त्या व्हिडिओवरती आलेल्या आहेत त्यांना. तर त्या प्रॉडक्ट कोडवरती जरी तो कोड जरी टाकला आपण सर्च बारमध्ये तरी आपल्याला ते प्रॉडक्ट मिळून जाईल. आणि हो, तो खलबत्ता सिमेंटचा नाहीये, दगडाचाच आहे आणि अतिशय उत्तम क्वालिटी आहे. बाकी अजून बरेच सारे त्या व्हिडिओवरती प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरं मी लवकरच देईन. आणि आजची रांगोळी जी आहे की नाही, ती ह्या बॉटलने जर थेंब पाडले किंवा ठिपके काढले, तर अतिशय कमी वेळात होईल असं मला वाटतं. कारण की फक्त ही ठिपक्यांचीच रांगोळी आहे सगळीकडे ठिपकेच काढलेत मी. त्याच्यामुळे त्या बॉटलने जर काढली की नाही, तर खूप कमी वेळात ही रांगोळी होईल. आणि जेव्हा मी ही रांगोळी पाहिली होती, ती फक्त सफेद रंगामध्ये पाहिलेली. त्याच्यामुळे ती सुद्धा अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत होती. तर तुम्ही तशीही काढू शकता. मला कलर आवडतात, मी सगळे कलर भरून ठेवलेत त्याच्यामध्ये. बाकी ही होती आजची रांगोळी आणि आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि हो, ती मणी आमची तिकडे समोरच्या खुर्चीत बसलेली आहे, कारण बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो.